श्री स्वामी समर्थ. घरात धनप्राप्ती होण्यासाठी हे 20 उपाय नक्की करा. देवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर कधीही जमिनीवर ठेवू नये. प्रसाद नेहमी पितळ, चांदी, सोने किंवा मातीच्या भांड्यात केळीच्या पानावर ठेवून देवास अर्पण करावा. नैवेद्यामध्ये किमान एक तरी फळ असावे. देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या ठिकाणी ठेवू नये. लगेच सर्वांना प्रसाद द्यावा. कपाळाच्या मध्यभागी हळदीचा टिळा लावल्याने शरीरातील ऊर्जेचा संचार वाढतो. असेही मानले जाते की पूजेनंतर हळदीचा टिळा लावल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते आणि धनप्राप्तीचा वाढतात प्रगती होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु ग्रह अशुभ असेल तर हळदीचा टिळा लावल्याने गुरुचा वाईट प्रभाव कमी होतो असे मानले जाते. माता लक्ष्मी तुळशीच्या रोपामध्ये वास करते आणि एकादशीला माता लक्ष्मी निर्जला व्रत करते, म्हणून या दिवशी तुळशीला पाणी देऊ नये. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने किंवा मंजुळा तोडू नये. हात स्वच्छ करून तुळशीला स्पर्श करावे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. घरात अशांतता, कलह असेल तर घराच्या उत्तर दिशेला निळ्या रंगाचे पडदे लावावेत. घरातील सदस्यामध्ये कुढता असेल तर गुलाबी रंगाचे पडदे लावावेत. दक्षिण दिशेला लाल रंगाचे पडदे लावावेत. कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम निर्माण होते. पूजा घरात पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत. कोणत्याही कामात यश प्राप्तीसाठी पश्चिम दिशेला पांढऱ्या रंगाचे पडदे लावावेत. घंटा मंदिरात किंवा घरातल्या पूजासाठी वाजल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. हिंदू धर्मानुसार ज्या ध्वनीतून जागीच निर्माण झाली तो आवाज या गरुड घंटेतून निघतो. पूजा किंवा आरतीच्या वेळी घंटा वाजल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गरुड घंटा वाजल्याने माणसाला मोक्ष मिळतो असे मानले जाते. शनीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकावे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेली चपाती कुत्र्यास खायला द्यावी. राहू केतू संबंधी दोष दूर होतात. या उपायाने पैशांची तंगी होईल दूर. आपल्या हातात पैसा राहावा यासाठी शेंडी असलेले नारळ घ्या. सोबत कमळाचे फूल, दही, पांढरे वस्त्र आणि पांढरी मिठाई घ्या. ते धनाची देवी लक्ष्मी मातेला अर्पण करा. लाल रंगाचे कपडे घेऊन त्यात नारळ ठेवा. तिथे कोणी पाहू शकणार नाही. घरावरील वाईट नजर दूर होईल. घोड्याचे चित्र घरात लावल्याने घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षेत्रातील यश प्राप्ती होते. चांगली नोकरी आणि नोकरीत भरारी मिळण्यास मदत होते. समाजात मान सन्मान वाढतो. सुखसोयीचा वास्तूमध्ये वृद्धी होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.